जुहू येथून सुरतच्या दिशेने निघालेले एक हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने केळवे रोड परिसरात आपत्कालीनरित्या उतरवावे लागले। या हेलिकॉप्टरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर या हेलिकॉप्टरने 45 मिनिटांनंतर पुन्हा भरारी घेतली। या घटनेत हेलिकॉप्टरमधील कोणालाही दुखापत झाली नाही। दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास एक हेलिकॉप्टर केळवे रोड परिसरात घिरट्या मारत होते। या हेलिकॉप्टरमधील वैमानिकांनी केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलच्या मैदानात सुरक्षित लँडिंग केले। या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक, सहवैमानिक, एक तांत्रिक कर्मचारी व इतर एक व्यक्ती अशा एकूण 4 प्रवासी होते। उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये रेड लाईट सूचित झाल्याने संभाव्य धोका ओळखून वैमानिकांनी तत्काळ जवळील मोकळे मैदान शोधले। प्रसंगावधान राखत परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच हेलिकॉप्टर शाळेच्या मैदानात सुरक्षित उतरवण्यात आले। आपत्कालीन लँडिंगनंतर तांत्रिक पथकाशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक दुरुस्ती करण्यात आली। दुरुस्ती प्रक्रियेत सुमारे 45 मिनिटांनी 1:15 वाजल्याच्या सुमारास या हेलिकॉप्टरने नियोजित सुरतकडील प्रवास रद्द करून सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर नंतर जुहू येथील मुख्य कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले। हेलिकॉप्टरचा आवाज आल्यानंतर केळवे रोड पोलीस चौकीवरील कर्मचारी तातडीने शाळेजवळ पोहोचले। बघणाऱ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी आवश्यक उपाययोजना आखल्या व सफाळे येथून अतिरिक्त बंदोबस्त मागून घेण्यात आला। या संदर्भात सफाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले की तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर आपत्कालीनरित्या खाली उतरवण्यात आले। या हेलिकॉप्टरमधील 4ही व्यक्ती हेलिकॉप्टरच्या जवळ उभी होती व इतरत्र कुठेही गेली नसल्याची माहिती पुढे आली आहे। दुरुस्त करून ते सुरक्षितपणे जुहूकडे रवाना झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही असे सांगितले। या घटनेबद्दल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणतीही माहिती संबंधित विमान कंपनीने दिली नसल्याचे सांगण्यात आले।